धैर्य मुजुमदार आहे मी. लोक घाबरतात मला आणि तू मलाच नाडायची चूक केलीयस. सावी नाईक, अजूनही वेळ आहे तुझ्याकडं. ऐक माझं, त्या डिवोर्स पेपर्स वर सह्या कर आणि वाचव स्वतःला. लायकीत राहशील तर निदान जगशील तरी. धैर्य मुजुमदार, असशील तू लय भारी. मी पण भाऊरावांची नाते विसरू नको. जसं लढणं तुमच्या रक्तात आहे तसं हार न मानणं माझ्या रक्तात आहे. माहितीये मला, भाऊंच्या जमिनी जर परत मिळवायच्या असतील ना तर कायद्याच्या मार्गाने जाऊन काही उपयोग होणार नाहीये, माहितीये मला. आणि म्हणून मी इथं उभी आहे. इथं उभी राहून तुमच्या डोळ्यात डोळे घालून लढत नाही, तुम्हाला स्वतःहून त्या जमिनी परत द्यायला लावल्या ना तर बघाच. आणि आमचं लढणं म्हणजे तुमच्यासारखं आगीचं खेळ खेळण्यासारखं नाहीये. आम्हाला लढण्यासाठी आमच्या डोळ्यातली आग आणि प्रेमाची ऊबच खूप झाली. सत्याच्या आणि संस्काराच्या मार्गातून लढण्याची शिकवण आहे आम्हाला. आणि त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्हाला हरवणार आहे मी. तुम्हाला हे घर माझ्यासाठी नरक करायचंय ना, बनवा. खरं या नरकात पण प्रेमाचं फूल नाही फुलवलं ना तर बघाच. तुम्हाला काय वाटेल ते करा, शेवटी जिंकणार ही सावीच. ह्या डबड्याच्या जीवावरच उड्या मारतेस ना. यातच तुझे ते फालतू व्हिडिओ बनवून लोकांचा सपोर्ट मिळवतेस ना. तुला काय वाटलं ग, हे असे 3-4 व्हिडिओज बनवले लोकांच्या मनात स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करशील, मग ते सगळे माझ्यावर प्रेशर टाकतील आणि मी घाबरेल असं वाटलं. हा धैर्य मुजुमदार कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुला व्हिडिओज करायचेत ना, कर कर व्हिडिओज. आता कसा मिळवणार सपोर्ट, आता कसे बनवणार व्हिडिओ. हा, हे असं फोडाफोडी करून मला भीती घालायचा प्रयत्न करू नका. मी घाबरणाऱ्यातली नाहीये. तुझा शहाणपणा असा कमी नाही होणार. धैर्य, धैर्य. ह्या घरात, या खोलीत राहायचं होतं ना तुला.
राहा मग, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथनं बाहेर जायचं नाही. इथनं बाहेर पाऊल जरी टाकलंस, साधा विचार जरी केलास ना, तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. परमिशन पाहिजे होती ना तुला या घरात राहायची? या घरात राहायचंय ना, तर मी सांगितल्याशिवाय अन्नाचा एक घासही खायचा नाही, ना पाण्याचा एक थेंब प्यायचास. मी जर नाही म्हणलो तर श्वासही घ्यायचा नाहीस. मी पण बघतो आता कशी राहतेस तू या घरात. दार उघडा. तुम्ही मला असं रूम मध्ये नाही लॉक करू शकत. धैर्य. सावी, तू स्वतःला समजत असशील ग्रेट, पण तुझा हा ग्रेट असल्याचा माज उतरायला ना, मला फक्त आजची रात्रच बस आहे. उद्या तुझी तूच पळून जाशील इथून. धैर्य, दार उघडा. धैर्य, दार उघडा. धैर्य. ताई, हे म्हणजे असं झालंय, बैल मेला आणि निवारा केला. एवढा दंगा करून काय मिळणार आहे आता? मुळात ना, धैर्यानं त्या सावीला या घरात आणि त्याच्या आयुष्यात थाराच दिला नाही पाहिजे. पण त्यांनी काय केलंय, तिला घरात घेऊन आला आणि तिच्यावरच दादागिरी करतोय. नाही, त्याला ना दाखवायचंय का बघा मी किती दंगा घालू शकतोय. नाही रे, त्याला स्वतःला तरी माहितीये का, त्या पोरीनं त्याला तोंडावर पाडलंय ना, हरवलंय, म्हणून तो दंगा करतोय. काय म्हणलास?